रक्ते पाटील पण मोठा खानदानी माणूस आहे. ऑफिस बीपीस गेलं तिकडे शासकीय काम करतोय, पण तुम्हाला वाटतंय हे उपकारासाठी करतोय. असं नाही, मी हाऊस म्हणून काम करतोय, काम करायचं म्हणून करतोय. माझा बाप इतका मोठा आहे ना, त्याला 2.2 लाख रुपये पेन्शन आहे. तर सरकारी कार्यालयामध्ये खुशाल गुटखा खात सरकारी कर्मचाऱ्याचा हा प्रताप आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मी खानदानी पैसेवाला आहे, हाऊस किंवा गंमत म्हणून नोकरी करतो असं हा कर्मचारी अगदी अभिमानानं सांगतोय. याचा अर्थ सरळ आहे, सरकारी कर्मचाऱ्यापासून ते अगदी अधिकारी वर्गापर्यंत सगळेच जण सर्वसामान्य नागरिकांना किती गृहीत धरतात याचं हे उदाहरण आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात हा संपूर्ण प्रकार घडलाय. 3 वेळा अर्ज करून देखील मूळ प्रकरणाची नक्कल न मिळाल्यानं वरिष्ठांकडे दाद मागितल्याचा राग धरून या सरकारी अधिकाऱ्यानं बेताल वक्तव्य केली आहेत. मात्र पोलिसांना बोलवल्यानंतर पोबारा केल्याची घटना सुद्धा या ठिकाणी घडली. विवेकानंद कुलकर्णी, राहणार पळसदेव, तालुका इंदापूर असं या मुख्यालय सहाय्यकाचं नाव आहे. त्यांनी संबंधित तक्रारदारास काय सुनावलं होतं तो व्हिडिओ आधी तुम्ही ऐका. हो का, साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरणार नाही. मी पळसदेवचा आहे प्रॉपर. घाबरायसाठी नाही साहेब, आम्ही माहिती मिळासाठी. रक्ते पाटील तुम्ही हे करताय, मला नोकरीची गरज नाही. आम्हाला कागदपत्र मिळाले म्हणजे झाले, आम्ही शासकीय फी भरायला. सांग का माहितीसाठी, हा 17.5 एकर ऊस आहे, 17.5 एकर केळी आहे. मी गंमत म्हणून नोकरी करतोय. मी इथं काय नोकरीला आलेलो नाही. इकुलता एक लक्षात घ्या, असलं करू नका. साहेबाला पाठवून ह्याला पाठव, शेटपळ गाड्यात माझे पाहुणे, मला माहिती का. नाही, अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं साहेब? साहेबाला पाठवलं, साहेब मला म्हणजे तात्काळ कारवाई करा. अरे मला ह्यांनी दिले तर मी करू का कसं? नाही, त्यांचा बी हेतू माहिती देण्याचा असेल ती काय. मान्य आहे ना माहिती देण्याचा, पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं? मला येऊन भेटायचं ना. साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे घाबरतो असं नाही. घाबरायसाठी नाही साहेब, आम्हाला फक्त माहिती मिळाली. साहेबाला कॉन्टॅक्ट करताय, मला साहेब पाठवते. रक्ते पाटील साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना. पवार साहेबच की. हा हा रक्ते पाटील, मी पण मोठा खानदानी माणूस आहे. ऑफिस बीपीस गेलं तिकडं, मला काय करायचं करा माझ्या विरोधात. मी खानदानी मोठा आहे, पैसा पाण्याने भरपूर आहे. कुठं पैसे लागले ना, काना 10-20 लाख रुपये टाकून मी मोकळा होईन तिथं. तुम्ही असं समजू नका. 75 एकर बाग आहे ते माझं, उजनीच्या कडेला पलीकडे, पळसदेवच्या पलीकडे. कुणाला विचारा चौकशी. संपत्तीचं साहेब नाही, संपत्तीचं नाही. आपण तुम्हाला शासकीय काम वाटतं करतोय. शासकीय काम करतोय, पण तुम्हाला वाटतंय हे पगारासाठी करतोय. नाही, नाही, असलं नाही, मी हाऊस म्हणून काम करतोय, काम करायचं म्हणून करतोय. माझा बाप इतका मोठा आहे ना, त्याला 2.2 लाख रुपये पेन्शन आहे. आम्हाला नाही ना साहेब एवढं, आम्ही गरीब माणसं, आम्हाला पेट्रोलला 300 रुपये. असलं कशाला करताय? साहेबाला पाठवा, याला मला येऊन भेटा ना. तुमचा माझा फोन झालता का नाही? झालं, पण ती विहित नमुन्यात आम्हाला मिळालं तर आम्हाला गरज बी नाही ना साहेबांना टाकायची. मिळाल तर मी तुम्हाला नाही म्हणलो का? परवा झाला का नाही फोन आपला? फोन झाला, मी 2दा आलो, तुम्हाला 2दा भेटलो. पण मला ह्यांनी आठवण दिल्याशिवाय मी तुम्हाला देणार आहे का? तुम्ही फोटो काढून घेतले, मला म्हणलं तुम्ही बिनधास्त राहा. मला माणसाने दिलं तर मी आहे का? माणसं आहेत का आमच्याकडे? दिसतं की इकडे? असू द्या हात नका पकडू. माणसं कुठं आहेत का? माणसं इथं आतमध्ये. ते आम्हाला काय माहिती साहेब. असलं नाही राव करायचं. तुम्ही तालुक्यात साहेबांना पाठवलं मग काय झालं? आपले साहेब आहेत ना ते. आपलेच साहेब आहेत, पण मला लगेच तात्काळ कारवाई करा, म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार झाली ती. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात खुल्लमखुल्ला गुटखा खात त्यांनी ही बेताल बडबड केली. या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. तक्रारदार संतोष महादेव रक्ते यांनी एका जमीन प्रकरणासंदर्भात मूळ प्रकरणाची संपूर्ण केस नक्कल मिळवण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे तब्बल 3 वेळा अर्ज केला होता. त्यांना ती नक्कल मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका उपअधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांना तत्काळ नकला देण्याचा आदेश दिला. त्याचा राग आल्यानं हा संपूर्ण पुढचा प्रकार घडला. कुलकर्णी यांनी नशा केलाय किंवा तशी खातरजमा करण्यासाठी तक्रारदारांना पोलिसांना पाचारण केलं. त्यानंतर कुलकर्णी यांनी तिथून पोबारा केला. दरम्यान या संदर्भात भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुशील पवार यांना विचारणा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय आणि कारवाईची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं गुटखा खात केलेलं हे बेताल वक्तव्य आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून चीड व्यक्त करण्यात येते.